औरंगजेबाच्या अमानवी छळाला सामोरं जाऊन स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची वाई शहरात अत्यंत भावपूर्ण वातावरणात सांगता झाली। हजारो धारकऱ्यांच्या मुकपदयात्रेनं संपूर्ण वाई शहर हेलावून गेलं। नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। निमित्त होतं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मुकपदयात्रेचं। बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच ब्राह्मणशाही चौकात शंभूराजांची भव्य मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। सायंकाळी ध्येयमंत्रानं या पदयात्रेला सुरुवात झाली। या पदयात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची शांतता आणि शिस्त। अग्रभागी डौलानं फडकणारा भगवा ध्वज आणि वडूबुद्रुक येथून आणलेली दिव्य ज्योत संपूर्ण मार्गावर तळपत होती। या मागोमाग हजारोंच्या संख्येनं युवक आणि युवती धारकरी सहभागी झाले होते। फुलांनी सजवलेल्या रथात विराजमान शंभूराजांची मूर्ती पाहून वाईकरांचे डोळे पाणावले। ही पदयात्रा ब्राह्मणशाही चौकातून सुरू होऊन संपूर्ण वाई शहरातून काढण्यात आली। विशेष म्हणजे या पदयात्रेत युवतींचा सहभाग लक्षणीय होता। वाई पोलीस प्रशासनानं देखील यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। पदयात्रेच्या शेवटी ज्येष्ठ धारकरी सुनील बापू लाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। 1 फेब्रुवारी 1689 ची फितुरी ते 11 मार्च 1689 ची ती काळरात्र। या 40 दिवसात शंभूराजांनी सोसलेला अमानवीय छळ आणि दाखवलेलं अतुलनीय शौर्य त्यांनी मांडलं। वडूबुद्रुक येथील शिवले घराणं आणि गोविंद गोपाळ महार यांच्या धाडसाचा इतिहास ऐकताना प्रत्येक शिवभक्त भावूक झाला होता। शेवटी प्रेरणामंत्रानं या बलिदान मासाची सांगता झाली। जळतील आमची शरीरं पण स्वराज्य आणि स्वधर्म सोडणार नाही, हा बाणा जपत हजारो धारकऱ्यांनी आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केलं।